11वी समाजशास्त्रातील प्रकरण 8वे सामाजिक परिवर्तन सोशल चेंज हे आपण सुरू केलेलं होतं. यामध्ये आपण परिवर्तनाची व्याख्या आणि सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप पाहिलेलं आहे. आज आपल्याला सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे युनिव्हर्सॅलिटी, सार्वत्रिकता. सामाजिक परिवर्तन हे सगळीकडेच घडून येणारे आहे. ही प्रक्रिया कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसते, तर सामाजिक परिवर्तन ही कशी आहे, विश्वव्यापी स्वरूपाचे आहे. सर्वच समाजामध्ये त्याचं अस्तित्व जे आहे हे जाणवत असतं. प्रत्येक ठिकाणी ही दिसून येणारी आहे. ही एकसमान परिवर्तन नसतं, तर त्याच्या गतिमानतेमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येत असते. वेगवेगळे बदल हे प्रत्येक समाजापरत्वे दिसून येत असतात. तर सामाजिक परिवर्तनाचा जो संबंध आहे हे समाज रचनेशी असल्यामुळे समाजातील व्यक्तीला सुख, समृद्धी, शांती, प्रगती, स्थैर्य यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्यातून मग सामाजिक परिवर्तन जे आहे हे घडून येत असतं. तर हे परिवर्तन मग लोकसंख्या आहे, पोशाख आहे, रीतिरिवाज आहे, भूमिका आहे, संगीत आहे, कला आहे, अशा अनेक ह्याच्यामध्ये आपल्याला हे परिवर्तन दिसून येतो. व्यक्तीच्या या गरजा असतात काही ना काही. या गरजांच्या पूर्ततेसाठी सामाजिक परिवर्तन जे आहे हे घडून येत असतं. दुसरं वैशिष्ट्य आहे सतत चालणारी प्रक्रिया. सामाजिक परिवर्तन ही कशी आहे, सतत चालणारी, अविरत चालणारी प्रक्रिया आहे. मानवी समाजाच्या निर्मितीपासून ते आदिम समूहापासून ते आजपर्यंत, आजच्या प्रगत समाजापर्यंत, मानवी अवस्थेपर्यंत ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये सतत काही ना काही बदल हे होत असतात. समाजाची जी रचना आहे त्या रचनेमध्ये ज्या ज्या गोष्टी येत असतात त्यामध्ये काही ना काही सतत बदल, परिवर्तन हे घडून येत असतात. म्हणून ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे कालबद्धता. सामाजिक परिवर्तन हे कालबद्ध असतं. परिवर्तन हे नेहमी नवीन कल्पनांचा शोध, बदल, वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकातील नूतनीकरण आणि ज्या जुनी गोष्ट आहे, जुन्या पद्धती आहेत त्या सोडून देणे, याला वेळ लागतो. म्हणजे सामाजिक परिवर्तन हे झपाट्याने होत नाही, तर परिवर्तनासाठी वेळ द्यावा लागतो. सामाजिक परिवर्तनाची गती ही स्थान परत्वे, काल परत्वे, विशिष्ट सामाजिक संदर्भानुसार बदलत जाते. म्हणजे परिवर्तन हे कसं आहे, तर सतत बदलणारं आहे. काही वेळेस संथ गतीने होत असतो, तर काही वेळेस जलद गतीने होत असतो. तर कल्पनामध्ये बदल होत असतो किंवा जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या जुन्या गोष्टी सोडून पारंपरिक ज्या जुन्या रूढी आहेत, परंपरा आहेत, आपल्या ज्या श्रद्धा आहेत यामध्ये बदल होत असतो. म्हणजे आचारविचारामध्ये सुद्धा बदल होतो किंवा या ज्या संस्था आहेत, विवाह संस्था, कुटुंब संस्था, अर्थसंस्था, शिक्षण संस्था यामध्ये सुद्धा बदल होत असतो. तर अशा प्रकारे ही सामाजिक जी परिवर्तनाची गती आहे ही स्थान परत्वे, काल परत्वे आणि विशिष्ट सामाजिक संदर्भानुसार बदलत जात असते. चौथं वैशिष्ट्य आहे आंतरक्रियात्मक प्रतिक्रियांची साखळी. एखादा घटक हा ठराविक परिवर्तनासाठी कारणीभूत ठरू शकतो आणि तो घटक इतर घटकांशीही संबंधित असतो. मग तो शारीरिक असो, जैविक असो, तांत्रिक असो की सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटक असो. या प्रत्येक घटकामध्ये एकत्रितरित्या सामाजिक परिवर्तनासाठी ते कारणीभूत ठरू शकतो. सामाजिक घटनांच्या परस्पर लंबित्वामुळेच हे परिवर्तन जे आहे हे परिवर्तन या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शारीरिकमध्ये घडत असतं. उदाहरणार्थ शाळेच्या मोठ्या प्रमाणात वाढलेचा फीचा परिणाम विद्यार्थ्याच्या नोंदणीवर होत असतो. शिक्षण व्यवस्थेतील मोठ्या प्रमाणात होणारी
विद्यार्थ्याची गळती हे सुद्धा एक उदाहरण सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारे परिवर्तन हे आहे, हे सामाजिक परिवर्तन हे कारणीभूत ठरू शकतं. 5वं आहे तटस्थता. सामाजिक परिवर्तन या संज्ञेमध्ये मूल्यनिवड नसते. म्हणून एक घटना म्हणून ते नैतिक किंवा अनैतिक असे काही नसते. तर ते नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. सामाजिक परिवर्तन ही एक वस्तुनिष्ठ संज्ञा आहे. तटस्थ स्वरूपाचे अशा प्रकारचं सामाजिक परिवर्तन आहे. सामाजिक परिवर्तनाचा विचार तुलनात्मक दृष्टिकोनातून केला जात असतो. कारण काही ठिकाणी ते परिवर्तन अतिशय मंद गतीने होतं, तर काही वेळेस तीव्र गतीने घडून येत असतो. ग्रामीण भागापेक्षा नागरी भागामध्ये परिवर्तन हे जास्त तीव्र स्वरूपाचं होत असतो. तर हे जे परिवर्तन आहे हे कधी चांगलंही असतं, कधी वाईटही असू शकतं. कधी क्षणिक स्वरूपाचं असतं तर कधी दीर्घकाळ टिकणारं असतं. पण परिवर्तन हे आहे हे कसं असतं, पूर्वनियोजित अशा प्रकारे नसतं, तर ते तटस्थ असतं. 6वं आहे अल्पकालीन व दीर्घकालीन परिवर्तन. सामाजिक परिवर्तनात हे तत्काळ दिसून येतात. त्याचे काही परिणाम हे काही वर्षांनी सुद्धा दिसून येतात, तर काही हे तात्काळ दिसून येत असतात. उदाहरणार्थ एखाद्याकडे मनोरंजनाची नवीन उपकरणे खरेदी करण्याची क्षमता असेल तर ती व्यक्ती होम थिएटर लगेच विकत घेईल आणि त्याच्या मनोरंजनाच्या साधनामध्ये लगेच आपल्याला बदल दिसून येईल. परंतु सामाजिक ज्या प्रथा आहेत ह्या प्रथा लवकर बदलत नाहीत. म्हणजे काही परिवर्तन हे अशा प्रकारे अल्पकालीन असतं तर काही दीर्घकालीन असतं. आता हुंडा प्रथा आहे, बालविवाह आहे, कुटुंबामध्ये जे हिंसाचार चालतात ते आहे, ह्या काय आहेत, सामाजिक प्रथा आहेत. या सामाजिक प्रथा ज्या आहेत या दीर्घकालीन चालणाऱ्या आहेत. हे दीर्घकालीन परिवर्तना याच्यामध्ये दिसून येतो. कारण या रुजलेल्या ज्या प्रथा परंपरा आहेत या नेहमीसाठीच राहणाऱ्या आहेत, दीर्घकालीन आहे, याच्यामध्ये तेवढा परिवर्तन आपल्याला दिसणार नाही. हुंडा प्रथा आजही आपल्याला दिसून येतं. आजही हुंडा घेत आहेत लोक. बालविवाह होत आहेत. कौटुंबिक हिंसाचारा हुंडा असो, बालविवाह कायदा असो किंवा कौटुंबिक हिंसाचार कायदा असो, याच्यामध्ये किती कायदे लावले तरी लोक आजही हिंसाचार करताना दिसून येते कौटुंबिक. म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये जे परिवर्तन त्यावेळेस झालेलं आहे तरी पण हे आपल्याला याच्यामध्ये तेवढा बदल हे दिसून येत नाही. म्हणून काही अल्पकालीन परिवर्तन होत असतात तर काहीमध्ये दीर्घकालीन परिवर्तन होत असतात. आता मनोरंजनामध्ये वगैरे जे परिवर्तन आहे हे लवकर दिसतो आपल्याला, लवकर होत असताना दिसतं. आणि शेवटचं आहे नियोजित किंवा अनियोजित परिवर्तन. तर अनियोजित परिवर्तन कशाला म्हणायचं की अनियोजित म्हणजे ज्यामध्ये कोणतेही नियोजन नाही, नियोजन केलेलं नसतं, ते आहे अनियोजित परिवर्तन. तर जे निसर्गानुसार जे परिवर्तन होत असतात हे कसे असतात, अनियोजित परिवर्तन होत असतात. दुष्काळ आहे, भूकंप आहे, पूर आहे, सुनामी वगैरे लाटा येत असतात. हे कसं आहे, हे नैसर्गिक आपत्तीने नैसर्गिक गोष्टी आहेत. आणि हे कसं आहे, अचानक होणारं परिवर्तन, यामुळे सगळं बदल होऊन जातो, परिवर्तन होऊन जातं. आणि हे निसर्गामुळे होणारं परिवर्तन आहे. आणि हे कसं आहे, अनियोजित असतं. अनियोजित परिवर्तन आपण याला म्हणू शकतो. तर यामुळे आपत्ती येत असते समाजामध्ये आणि आपत्तीग्रस्त लोकांसाठी मग तत्परतेने पुनर्वसन कार्यक्रम आखणे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करावी लागते. तर अशा प्रकारचं हे परिवर्तन आहे, हे अनियोजित आहे. नियोजित परिवर्तन कशाला म्हणायचं की जे नियोजनबद्ध असतं, आधीच आपण त्याचं नियोजन केलेलं असतं, प्लॅनिंग केलेलं असतं, ते म्हणजे नियोजन परिवर्तन. तर नियोजनबद्ध परिवर्तन हे कसं आपण जाणीवपूर्वक केलेलं असतं.
कुठलेही जे नियोजन आपण जाणीवपूर्वक करत असतो ते नियोजनबद्ध परिवर्तन असतं. आता एखाद्या ठिकाणी मंदिर बांधणं, बगीचा बांधणं, एखाद्या ठिकाणी कारखाना उभारणं, हे सगळं कसं आहे, याला आपण नियोजन आधी करावं लागतं. जागा ठरवावी लागते. स्थान निश्चित केल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक गोष्टी पाहिजे असतात. याचं सगळं आधी किती पैसा लागतो, किती त्याला जागा लागते, किती मनुष्यबळ लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आधीच आपण ठरवावं लागत असतं आणि म्हणजे नियोजन करावं लागतं. तर अशा प्रकारे हे नियोजित परिवर्तन असतं. तर नियोजित आणि अनियोजित परिवर्तन याला म्हटलं जात असतं. ही झाली सामाजिक परिवर्तनाची वैशिष्ट्ये. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सामाजिक परिवर्तनासाठी कारणीभूत असणारे घटक.